खरं म्हणजे मी काल मोहिते पाटील साहेबांकडे आलेलो होतो, पुण्याला होतो, नंतर त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दामून भेटायला महाराजांना मी आलो. खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत, म्हणजे कॉलेजपासून आहेत. त्यामुळे नेहमी आमच्या बाहेर शिक्षी पुण्यात असते. पण आज निवडणुका लागलेल्या आहेत, लोकसभेच्या फुल वाजलेला आहे, आचारसंहिता लागलेली आहे. म्हणून महाराजांचा आता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील, महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील, कारण आपल्याला कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे, त्यांच्या नावाचं एक वलय आहे. आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली. येणाऱ्या काळामध्ये, कारण आता फार वेळ राहिलेला नाही, त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विचार विनिमय करण्यासाठी तुम्ही एकीकडे योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसतंय, परंतु त्यांचं 2 यादी जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिक्लेअर होत नाही. कार्यकर्ते आक्रमक होते. 2 दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे. कसं आमच्याकडे 3 पक्ष आहेत, त्याच्यामध्ये थोडी वाटाघाटी चाललेली आहेत. पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही. खरं म्हणजे पक्षाची गरज आहे, पक्षाची गरज नाकारण्याचा प्रश्नच नाहीये कुठे. महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये. महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही. खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे. पण मला वाटतं की 3 पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे. पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे, त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज नाही. मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात. दिल्लीवर बोर्ड चालू आहे. एकनाथजी दादा, अजित दादा आणि फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत. आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे, म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतात. पण मला असं वाटतं की आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं, आता मला दिवस सांगता येणार नाही कारण मी त्यामध्ये नाहीये सिस्टीममध्ये त्या. पण मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी येईल.